आता पुढील समालोचनासाठी आमचे मित्र रुपईजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुढील समालोचन करावं. तर सामनावीर पुरस्कार इथे मात्र दिला जाईल आणि मागच्या मागील सामनावीर ठरले दामणकर, संदीप दामणकर. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय अमेनी गावाचे प्रथम नागरिक आणि लोकनियुक्त लोकप्रिय सरपंच आदरणीय संजयजी आनंदा पाटील साहेब यांना इथे मी निमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. चला सामना चालू करायचा आहे. भगवान कांबळे पहिल्याच बॉलवरती अट्रॅक्टिव्ह मात्र फलंदाजी पाहायला मिळतोय. सचिन यांच्यावरती मात्र हल्ला चढवलाय. बॉल होतोय परार, सीमारेषा पार. सामना आहे देऊळवाडी आणि उदगीर या दोन संघांमध्ये. टॉस इथे जिंकला होता उदगीर ह्या टीमनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. आणि इथून प्रथम फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित करण्यात आलेलं आहे देऊळवाडी ह्या संघाला. दोन्ही संघ मात्र अगदी तेवढंच सातत्याने चांगला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. ते कोण कमी कोण जास्त ते अगदी अंतिम बॉल ठरवणार आहे. मोठा फटका खेळला आहे इथे मात्र बॅटच्या मधोमध लोअर फुल टॉस बॉल होता तो फेला केलाय. कबूल 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 कबूल. धावा येतील मात्र इथे 6. भगवान यांच्या बॅट मधून षटकार. परत एकदा भिरकी घेतली गिरकी घेतली. बॉलला फाईनच्या दिशेने मात्र फेकून दिले. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार मात्र येताना पाहायला मिळत आहे. जबरदस्त खेळी साकारताना मात्र पाहायला मिळत आहेत. भगवान कांबळे ऑन फायर. 3 बॉल मध्ये बनवल्यात आतापर्यंत 16 धावा. सचिन गोगावले गोलंदाजी मार्गवरती असताना थोडेसे महागडे साबित होताना पाहायला मिळतात कारण आतापर्यंत बॉल इथे डिलिव्हरी केलेत 3 आणि 3 बॉलवरती मात्र मोठे फटके आतापर्यंत आलेले आहेत. हाही मोठा फटका मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय सीमारेषा पार. षटकार षटकार हॅट्रिक ही ठोकली गेली
ऑन फायर भगवान कांबळे पाहतो आपण रिप्ले मध्ये. वॉट फलंदाजी, अफलातून एकच नाव भगवान कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला खेळून काढला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट ऑन ड्राईव्ह. भगवान कांबळेंच्या बॅटमधून हा षटकार. खेळाडू खास आहेत. अण्णा शाहीर वारंग यांच्याकडून भगवान कांबळे यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि आणखी एक चौकार. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती षटकार, चौथ्या बॉलवरती षटकार, पाचव्या बॉलवरती चौकार. आता शेवटच्या बॉलवरती काय येणार? उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक आहेत. हा विकेट नाही तरी मॅच आहे. पकडला गेलाय झेल, फलंदाज बाद. बॅक टू द गॉट पर्यंत निर्णय घेतील इथे. सतीश वारंग यांच्याकडून 200 रुपये भगवान कांबळे यांच्यासाठी. सतीशजी वारंग साहेबांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे भगवान कांबळे यांच्यासाठी. परंतु त्यांचीच विकेट इथे मात्र गेली आणि मैदानाच्या बाहेर मात्र येताना पाहायला मिळत आहे. भगवान कांबळे यांच्यावरती प्रेम आणि चांगला खेळ होत होता, परंतु तेवढाच महागडा षटक साबित होत असताना ज्या विकेटची गरज होती ती विकेट ही प्राप्त करून देतात अंतिम बॉलवरती. आणि फलंदाज मात्र ही बाद केलेत. भगवान कांबळे बाद झालेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव वारंग. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकासाठी मात्र आमंत्रित केलं जाईल अजित. हा ही बॉल थोडासा खराब मात्र पाहायला मिळेल, वाईट बॉल. आणि आणखी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दगडू वारंग हलकी वादक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पहा, मी म्हणत असतो ना, क्रिकेटमध्ये तुम्ही किती श्रीमंत आहात ते महत्वाचं नाहीये, तुमच्या खिशामध्ये हात जाणं महत्वाचं आहे. इथे तुमची श्रीमंती समजते. आणि भगवान कांबळे यांचे फॅन किती आहेत ते आम्हाला माहिती पडले. बक्षिसांची खैरात पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. नवीन फलंदाज गेलेत जसे मात्र किरण आपण ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. परत एकदा संधी आहे तिथे, स्किट झाल्या हातामधून बॉल. संधी होती, संधीला सोडलंय. या संधी असे वारंवार जमा होत नाहीये, संधी येत नाहीये. संधी आल्या होत्या, त्या संधीला तुम्ही मात्र इथे निर्णयामध्ये बदलणं खूप गरजेचं असतं. तसं होताना पाहायला मिळालं नाही. एकच धाव मात्र आली आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 28. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न होता, स्पायडर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे चुकलाय. त्याचबरोबर आदरणीय आकाजी कदम साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतो. मी आकाजी कदम यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आकाजी कदम. चर्चा आपण करत होतो. आपण कितीतरी अनेक वेळा आपण पाहायला गेलं रायगड प्रीमियर लीग मध्ये सूर्या मस्कर हे नाव मोहगावचा मात्र सितारा चमकताना पाहायला मिळाला. त्याची फटकेबाजी आपण पाहिली गेली. असे विविध फटके सजवणारे टेनिस क्रिकेटमध्ये मात्र अनेक खेळाडू मात्र येताना पाहायला मिळत आहेत. आता इथून पाहायला गेलं तर यूट्यूबचा जमाना आहे. अनेक खेळाडू कशा प्रकारचे फटकेबाजी करतायत तुम्ही एक सर्च वरती तुम्हाला माहिती पडतं. याच वर्षी 2000 अनेक वर्ष आपण सूर्या मस्करला खेळताना पाहायला मिळालं, परंतु यावर्षी ज्या प्रकारे मात्र फटकेची सजावट केली होती, ज्या प्रकारे फटके खेळले ना, सगळ्या रायगडकरांनाच नव्हे तर टेनिस क्रिकेटला चाहत्यांना मात्र इम्प्रेस केलं होतं. आणि त्या सूर्या मस्करचा संघ मात्र इथून रायगड प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन ठरला होता. चांगला इथे खेळ पाहायला मिळाला. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वीही झाले. किरण वारंग आणि वैभव वारंग
हे दोन फलंदाज रनिंग बिटवीन द विकेटमध्ये दोन्ही मास्टर आहेत, त्याचाच प्रत्यय मात्र दाखवत आहेत. 30 धावा धावफलकावरती. वैभव वारंग स्ट्राईक इनला. अजित यांच्या विरोधामध्ये फाईनमध्ये खेळून काढल्या. आउटफील्ड थोडीशी तिकडे स्लो आहे, क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतात, अडवतील, फेकी करतील. दुसरी धाव ही मात्र सहजरित्या पूर्णही केली जातोय आणि या दोन धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 32 धावा 32. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय अजित यांच्या स्वरूपामध्ये आणि या 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 32 धावा. करंट रन रेट 16चा आपण इथे पाहतोय. प्रोजेक्ट स्कोर पाहायला गेला तर 64 धावांचा इथे शो करतोय, म्हणजे अजूनपर्यंत चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्या. 2 षटकं इथे मात्र समाप्त झालीत. अजूनपर्यंत 2 षटकांचा 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. ज्योतिर्लिंग चषक 2024 तुम्ही आम्ही सर्वजण पाहताय. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 ची भव्य दिव्य टेनिस बॉल अगदी 360 डिग्री मैदानामध्ये स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. 360 डिग्री मैदानामध्ये खेळण्याचा आनंद एक वेगळा आहे आणि तो पूर्ण केलाय. इथून आणखी चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. फाईन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी ट्रॅप करण्यासाठी मात्र सजवलं गेलं. एक सिंगल मात्र तिथे आली आहे. अरविंद यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या षटकासाठी सायकला होते वैभव यांच्या बॅटमधून या 2 धावा आणि त्यानंतरही पाहायला गेलं तर मोठे फटका अजूनपर्यंत इथे आले. एक आली माफी असावी. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. कॉलिंग करा. एकमेकांना आदळणार नाहीची कृपया काळजी घ्या. आत्ता मात्र इथे पाहायला गेलं तर चांगला फटका होता, परंतु तेवढी ताकद पाहायला मिळाली नाही. इलिव्हेशन तेवढं खास नव्हतं, कारण एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्याचा प्रयत्न मात्र जप केला, फॉर्म फील झालं नाही आणि त्याचमुळे की काय इथे हा बॉल थोडासा इथे आतच पडलाय. 35 धावा धावफलकावरती. वैभव वारंग यांच्या बॅटमधून मात्र हा गिरकी घेणारा बॉल फिरकी घेत सीमारेषा पार. धावा येतील वैभव वारंग यांच्या बॅटमधून 6 षटकार. त्याचबरोबर पैलवान साहिल कदम यांचे साई कदम यांचे इथे शुभागमन झाले. पैलवान साई कदम यांचे आम्ही इथे सहर्ष स्वागत करत आहोत. पैलवान साई कदम यांचं या ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी ज्योतिर्लिंग चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव इथे जोडली जाईल आणि 42 धावा 42 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 6 बॉलमध्ये 12 वरती खेळताना पाहायला मिळतात वैभव वारंग. साई पेलवान यांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. त्यांचंही शुभ सन्मान इथे मात्र आपण घेणार आहोत. साई पेलवान फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे. उंची जास्त लांबी कमी होती. अगदी हरणीच्या गतीनं इथे मात्र चपलाईनं मात्र बॉलवरती आले, झेकावले, झोपावले, पकडलाय. झेल हाताचा पिसारा फुलांचा पिसारा केलाय आणि फलंदाज बाद. बॅक टू द गॉट वैभव वारंग. दुसरा विकेट 42 या धाव संख्येवरती पडताना पाहायला मिळतोय. टीम बॅटिंग करत असताना देऊळवाडी त्यानंतर विशाल कांबळे नवीन फलंदाज मैदानामध्ये. त्यानंतर होणारा सामना कालंबा जांबूर आणि अमेनी या 2 संघांना मी निमंत्रित करेन.
व्हाईट बॉल इथे आलाय. पहिलाच आपण पाहायला गेला तर त्याचबरोबर बाळू वारंग यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक ह्या फटक्यासाठी आलंय. क्षेत्ररक्षक आहेत दूरवर प्रवास, बॉल होतोय फरार आणि या चौकारासाठी बाळू वारंग यांच्याकडून आलेत 100 रुपये वैभव वारंग यांच्यासाठी. हा प्रकार चांगला आहे. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, दूरवरचा प्रवास इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर मधून येताना पाहायला मिळतात. अडवलाय बॉल. ओ हो 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 IPL स्टाईलनं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत इथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत 3. या 3 धाव्याने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 50 धावा अर्धशतकी खेळी कंप्लीट करत असताना बॅटिंग करताना ही टीम श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स देऊळवाडी. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 50 धावा. दुसऱ्या बाजूला श्री कालंबा देवी स्पोर्ट्स उदगिरी हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ अगदी तेवढे चांगले आहेत, परंतु इथून कशा प्रकारे खेळ पुढे नेला जाईल ते पाहणं गरजेचं. विजय गोगावले येतात आणि पहिल्याच बॉलवरती आपल्या गोलंदाजी चुनूक दाखवली. संधी आहे तिथे रनआउटची, डायरेक्ट हिट केला होता, स्किट झाला हातामधून आणि सहजरित्या एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 51 धावा. अंतिम षटक मार्गस्थ आहे चौथा आणि त्या चौथ्या षटकातील पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आली 1 धाव. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 दमदार आयोजन आपण पाहतो इथे. आणखी एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न पूल करायचा होता अगदी बॅकवर्ड रिझन मध्ये, परंतु लोअर फुल टॉस बॉल गती परिवर्तन झालं त्यामुळे की काय फटका खेळण्यामध्ये अयशस्वी झालेत आणि डॉट बॉल आलाय. कोणतीही धाव मिळणार नाही या बॉलवरती. निर्धाव चेंडूची सांगता मात्र होताना पाहायला मिळाली. आणखी एक चांगला बॉल हाताळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. खराब बॉल थोडासा आहे जरूर आणि इथून वाईटचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळेल. आणखी एक अवांतर धाव मात्र धावफलकावरती लागली जाईल आणि 1 धावेनं धावफलकावरती धावा जोडल्या जातील. तर एकूण धावफलकावरती धावा 52. 2 विकेट माघारी गेलेत. अंतिम षटक मार्गस्थ आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. आणखी एक बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळेल आणि या लेग बाईस की बॅटकटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र आली आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 53. विजय गोगावले गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. परत एकदा तिथे ऑनसाइडला खेळून काढला, क्षेत्ररक्षक नाही आहेत, गॅप तर शोधून काढली, बॉल होते फरार, सीमारेषा पार. धावा येतील 4 चौकार. 57 धावा लागल्यात आणि अगोदरच आपण उल्लेख केला होता विकेटचा अभ्यास केला तर थोडासा ऊन आता कडक झालाय त्याच्यामुळे या विकेट तापली गेली. धावा होताना पाहायला मिळाला आपण दुपारच्या सत्रामध्ये. संधी आहे तिथे आणि आता मात्र नियम लागलाय. मागील ओव्हरपासून आपण पाहतो तो प्रयत्न रनआउटचा जरूर केला जात होता परंतु तसं होताना पाहायला मिळालं नाही आणि आता मात्र तसं झालंय आणि विकेट माघारी येताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद विशाल बॅक टू द गॉट. किरण आउट होतील. किरण बाद झालेत माफी असावी आणि किरण यांची बॅटिंगचा पाहायला गेलं तर 5 बॉलमध्ये 3 धावा त्यांच्या नावावरती. रोहित वारंग नवीन फलंदाज. चला टॉस साठी इथे उपस्थिती दर्शवायची अमेनी आणि
कालंबा जांभूर. अमेनी टीम आणि कालंबा जांभूर. कर्णधार कृपया आपण टॉससाठी यायचं आहे. हा चांगला प्रयत्न. व्हॉट कॅच. अफलातून इथे मात्र झेल पकडला गेले. अजित आणि या फलंदाज बाद होतील. बॅक टू द गट. रोहित वारंग जसे गेले होते तसेच मैदानाचे बाहेर येताना पाहायला मिळतील आपल्याला. चला इथून पाहायला गेलं तर षटक क्रमांक 14 समाप्त झाले. पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंग नंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात्या 57 धावा. विजयासाठी 58 धावांची गरज आहे. टॉससाठी यायचं कृपया दोन्ही कॅप्टन. अमेनी आणि कालंबा जांभूर दोन्ही टीमला विनंती असेल की आपण टॉससाठी या. जांभूर टीम चला सगळी टीम टॉससाठी. आणि सरपंच साहेबांना विनंती करेन की आपण जायचं. आपलीच टीम तिथे आहे. अमेनी आणि जांभूर हे दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर विजयजी लोखंडे, शिवाजी कदम, आनंदा कदम, प्रदीपजी तळेकर साहेब यांनाही मी विनंती करेन की आपणही सरपंच साहेबांच्या बरोबर जायचं आहे. नाणेफेक होतोय तिथे. अमेनी आणि कालंबा जांभूर सन्माननीय सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते मान्यवर तिथे उपस्थित आहे. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. पूर्ण अमेनी टीम उपस्थित आहे. या एकत्र समोर सगळे उभे राहा. सर टॉस का बॉस झूम करा जरा प्लीज कॅमेरामन. फोटोशूट होईल आणि टॉस होईल तिथे. सन्माननीय संजय आनंद पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. नाणेफेक झालेले आहे. आता परत एकदा मैदानामध्ये जाऊया. बॅक टू क्रिकेट. आणि पाहायला गेलं तर पहिलाच विकेट विकास
अगलावे बॅक टू द गॉट. वैभव चांगली गोलंदाजी करत असताना पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट. गोलंदाज तयार असतील वैभव. नवीन फलंदाज अरविंद चांदे मैदानामध्ये. ऑन साईडला खेळून काढलाय. काऊ कॉर्नर मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतायत. बॉलला उचलल्या स्किड झालंय. त्याचा फायदा उचलल्या संधी आहे तिथे नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळालं. 2 धावा सहजरित्या पूर्णही केल्यात. आणि इथून धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 2 धावा 3 धावा आता लागल्यात. वैभव रंग यांच्यावरती हल्ला चढवलाय. पॉइंटला अगदी स्क्वेअर कट केलाय. बॉलने वेग पकडलाय. बॉल येतो मात्र सी रेषा पार 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 4 चौकार. अजित पाटील यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. पहिलाच बॉल फेस करत आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलंय. ओहो हा क्लास पहा. जबरदस्त अगदी सूर्यकुमार स्टाईल न हा बॉलला फेकून दिले. सीमारेषा पार. अगदी क्लासिकल क्लास. अजित पाटील यांच्या बॅटमधून मात्र हा आलाय षटकार. चौकार. या 4 धावा माफी असावी आणि या 4 धाव्याने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा. पल्ला मोठा गाठायचा आहे तुम्हाला बनवायचे आहेत इथे विजयासाठी 58 धावा आणि त्याचा पाठलाग करत असताना अशी फलंदाजी इथे होणं गरजेचं आहे. काही तो वैभव वारंग पहिल्या षटक इथे मात्र होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा. आता येणारे 18 बॉल आणि 47 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. संदीप कळंत्रे नवीन गोलंदाज. दुसऱ्या षटकासाठी आलेले आहेत आणि इथून आता विजयासाठी 18 बॉलमध्ये 47 धावांची गरज आहे. संदीप कळंत्रे कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते पाहणं गरजेचं. अरविंद चांदे आणि अजित पाटील ही 2 फलंदाज मैदानामध्ये आता अरविंद इथे पाहायला मिळतात. आपल्याला स्ट्राईक इनला आहेत. वेग होता आणि नो बॉलचा इशारा येतोय कारण बॉल ज्यावेळी पिच झाला त्यावेळी मात्र लाईनच्या बाहेर विकेटच्या बाहेर मात्र झाला. त्यासमोर योग्य निर्णय इथे मात्र पाहायला मिळतोय नाकवा सरांकडून. अतिरिक्त धाव मात्र येणारा बॉल हा फ्री हिटचा असणार आहे. नो बॉल फ्री हिटचा बॉल इथे मात्र असणार आहे. याच्यावरती फक्त आणि फक्त रनआउटची संधी असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. आणखी एक बॉल 1 बाउन्स सीमारेषा पार
चौकार. नो बॉल चा इशारा आलेला आहे पंचांकडून. म्हणजे इथून गोलंदाजांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागले का, यस त्याची चर्चा होईल. परंतु इथे 5 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. आता येणारे बॉल असणार आहेत 18 आणि 41 धावांची गरज. सर तुम्ही दोघांपैकी एकाने कोणतरी या, कारण इथे कोणी नाही आहे टेक्निकल पर्सन. चला पंच येथील विकेटवरती निर्णय त्यांच्या ऑफिसला आपल्याला कळवतील. तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवून घ्या तुम्ही. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, वेळ नका. अगोदर सकाळी उशिरा आपला सामना चालू झालेला आहे. क्षेत्ररक्षण जिथे होते त्या क्षेत्ररक्षणासाठी पंच विकेटवर जातील, त्यांचा ऑफिशियल आम्हाला निर्णय कळवतील. टीम मीटिंग करू नका लगेच. चला प्लीज. निर्णय कळवायचा आहे पंच. फेअर डिलिव्हरी, हा चौकार आहे, नो बॉल नाही आहे. योग्य डिलिव्हरी होती. अगदी गोलंदाजी करू शकतात. संदीप कळंत्रे गोलंदाजी मार्क वरती. आता बॉल आहे 17. विजयासाठी 42 धावांची गरज आहे. मॅच जबरदस्त होईल इथे. गेम ऑन डिस्प्ले, संघर्षाला सुरुवात परत एकदा होताना पाहायला मिळेल. थोडंसं फास्ट करायचं आहे प्लीज. हा मोठा फटका खेचलाय, अगदी निहारलय, पारकलय, ओळखलय, ही अंतरही कापलंय.
बॉल चाललाय सीमारेषा पार. अरविंद चांदे यांच्या बॅट मधून अगदी चमचमणारा हा षटकार. बावीस धावा धावफलकावरती लागल्यात. 16 बॉल मध्ये 36 धावांची गरज अजूनपर्यंत आहे इथे. एक सिंगल आली आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 23 धावा 23. 15 बॉल मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. मोठे फटके खेळावे लागतील जर तुम्हाला विजय साकार करायचा असेल तर. श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स देऊळवाडी पाईंडेक रिझल्ट मध्ये क्लासिकल बघा. आडव्या बॅटनं खेचून काढल्या पाईन मध्ये. अगदी स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. संधी आहे तिथे रनआउटची. तोपर्यंत बॉल आलाय. धावा घेतल्या जातात 2 आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 25 धावा. आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय 14 बॉल 33 धावांची गरज आहे अजूनपर्यंत इथे विजयासाठी. उर्वरित या षटकामधील 2 बॉल बाकी असतील. आणखी एक चांगला बॉल डिलिव्हरी केलाय. इथे रन येणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचवेळी मात्र इथे निर्धाव बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. आता समीकरण परत एकदा बदललं गेले. 25 धावा धावफलकावरती आहेत. 13 बॉल 33 समीकरण. गोलंदाजी मार्कवरती संदीप कळंत्रे. फलंदाजीसाठी अजित पाटील. चला विवेक लवकर जायचंय. फास्ट फास्ट फास्ट. चला फर्स्ट ॲट बॉक्स प्लीज. आयोजन कमिटी आपण पुरवायची आहे. अजित यांच्याकडून आणि बॅक टू द गार्ड परतावा लागेल. अजित पाटील यांना. किरण वारंग यांनी पकडला गेला झेल. फलंदाज बाद अजित पाटील. बलिराम खोत नवीन गोलंदाज येत आहेत इथे मात्र तिसऱ्या षटकासाठी फलंदाजीसाठी आणि त्याचबरोबर गोलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केला जातोय. आकाश वारंग. हो भन्नाट वेग परंतु तिथे वाईट बॉलचा निर्णय येतोय. खूप छान इथे पंचांचं कामात दिवसभरामध्ये आपण पाहिले. दुर्लभ सर आणि राजू नाकवा सर अप्रतिम दोन्ही पंच. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ते गाजवत असतात करत असतात पूर्ण करून देत असतात. कोणताही रुई नाही. स्वतः निर्णय इथे मध्ये देत असतात. या बॉलवरती तडका जरूर केलाय. उंची जास्त लांबी कमी अंतर कापला गेलाय नाही आहे आणि तिथे क्षेत्ररक्षकच गोलंदाज क्षेत्ररक्षक बनलेत. फलंदाज बाद. बॅक टू डग आउट. परतावा लागेल अरविंद खोत यांना. अरविंद चांदे यांना. जर्सी क्रमांक माही मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. आता माही स्टाईलनं मात्र मॅचला फिनिश करतील का? कारण येणारे बॉल असणार आहेत 11 आणि 32 धावांची गरज आहे. 3 विकेट
मैदानाच्या बाहेर 11 बॉल 32 धावा. आकाश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. आकाश वारंग माई नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला तेच आहेत. यानंतर होणारा सामना आहे अमेनी आणि कालम्मा जांबूर या दोन संघांमध्ये. आता ही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी आहे. किरण येतात बॉलच्या खाली, आणखी एक अप्रतिम झेल. किरण ऑन फायर क्षेत्ररक्षणांमध्ये अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षकांचा नमुना पेश करताना मात्र पाहायला मिळत आहेत. अच्छा, दिवसभरामध्ये किरण या क्षेत्ररक्षकांनी आपल्या नावाचा परिचय दिलाय आणि बॅक टू बॅक दुसरा झेल पकडताना मात्र पाहायला मिळत आहेत किरण हे फलंदाज क्षेत्ररक्षक. सचिन गोगावले या टीमचे कर्णधार, या टीमचे लीडर, या टीमचे एक पाहायला गेलं तर नेतृत्व ज्यांच्याकडे आहे तेच मैदानाच्या आतमध्ये सचिन गोगावले जात असताना पाहायला मिळत आहेत. आकाश यांच्या विरोधामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करते येईल, ऑन साईडला घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, पकडला गेला झेल. फलंदाज बाद, बॅक टू द गाठ परतावा लागेल माघारी सचिन गोगावले यांना. सतीश वारंग यांच्याकडून आकाश वारंग यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हॅट्रिक घेतली तर भगवान कांबळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येणार आहे आकाश वारंग यांना. हॅट्रिक झाली आहे ऑलरेडी. चला 100 रुपये घेऊन या. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केला पाहायला गेले. वाईटचा निर्णय आलाय. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 27 धावा. येणारे 9 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. 9 बॉल 31. आणखी एक चांगला बॉल. आदरणीय नामदेवजी वारंग यांच्याकडून आकाश वारंग यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नामदेव वारंग यांच्याकडून आकाश वारंग यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. हो, चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. स्किट झाला होता, पकडला झेल. फलंदाज बाद, बॅक टू द गाउट. आकाश वारंग यांची चांगली दर्जेदार गोलंदाजी. 27 वरती 5वा विकेट माघारी. उदगीर आपला 12 मॅन्स इथून येऊन गेलेला आहे. कृपया लगेच मैदानामध्ये पाठवा, कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा. आता पॅनल्टी दिली जाईल. सात बॉल आणि 31 धावांची गरज आहे. थोडीशी मॅच मध्ये मात्र इथून मॅच बनवली. आपण पाहायला गेलं तर आकाश वारंग यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याच्यानंतर आज क्षेत्ररक्षणामध्ये चांगली दर्जेदार धमाकेदार कामगिरी केली ते किरण गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. तेजस नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि बलिराम स्ट्राईक एंडला आहेत. आपण पाहतोय किरण वारंग गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि पहिल्याच बॉलवरती मात्र इथून उंची जास्त लांबी कमी. किरण वारंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या प्रकारे मात्र ते झेल घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालाय. किरण वारंग
यांनी पकडून दिली विकेट एक पहिलीच आणि त्याचबरोबर फलंदाज बाद. बलिराम खोत बॅक टू द गट. आता इथून इन ऍक्शन 7 वरती 9 नंबर वरती मात्र पाहायला गेलं 7 विकेट गेल्यानंतर इन ऍक्शन 9 वरती अक्षय जोशी हे मात्र गेलेले आहेत. संधी मिळाली, संधीचा फायदा केला जाईल का? 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 31 धावा. चला इथून अमेरी टीम आणि कालंबा जांभूर टीम आपण बाउंड्री लाईनच्या जवळ यायचं आहे. सतीश वारंग यांच्याकडून किरण वारंग यांनी झेल पकडलाय म्हणून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. उदगिरी टीम मला वाटतं काय आज बँकेतून जाऊन आलेत की काय सगळेजण? देऊळवाडी माफी असावी. आणि सगळ्या खेळाडूंचं कौतुकास्पद इथे मात्र बक्षीस रूपानं इथे दिलं जातोय. त्याच्याकडून कॅश प्राइज कौतुकास्पद आहे. इथे हे आपल्या गावातील खेळाडूंचं कौतुक केलं जाते उदगिरी टीम कडून, कारण गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी चांगली केली होती तिकडे. आता मात्र इथून 3 बॉल मध्ये 30 धावा. जर का ही टीम फायनलला गेली तर लाखोचा पाऊस या मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. डॉट बॉल आलाय किरण वारंग. हे मात्र आज इम्प्रेस केले. क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, आतापर्यंत एकच धाव खर्च केली. परत एकदा संधी आहे तिथे. किरण वारंग परत एकदा फॉलो थ्रू मध्ये पकडला जातोय. झेल फलंदाज बाद. बॅक टू डग आउट. तेजेश यांना यावं लागेल माघारी. आता येणारे बॉल 1 आणि विजयासाठी 30 धावांची गरज. विजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला लवकर करायचं आहे. आणि त्याचबरोबर कालंबा जांभूर टीम आपण बाउंड्री लाईनच्या जवळ यायचं. डगआउट मध्ये या, आपला ताबा घ्या. तिथून क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे तर 2 रनची पेनल्टी आहे. कालंबा जांभूर टीम इकडून जायचं आपण. कालंबा जांभूर टीम आणि आमिनी टीम आपण या डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. शेवटचा बॉल 30 धावांची गरज होती. मारलाय फटका, निश्चितच धावा मात्र मिळतील तिथे 1. आणि हा सामना जिंकलाय टीम देऊळवाडीनं. चांगली